स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी। आज जवळपास 350 वर्षे लोटूनही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत। कारण ते केवळ राज्यकर्ते किंवा सत्ताधीश नव्हते, तर ह्या मराठी मातीला गुलामगिरीतून मुक्त करणारे, स्वधर्माचं रक्षण करणारे, आपल्या रयतेवर निस्वार्थपणे प्रेम करणारे प्रत्येकाचे शिवबा होते। शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, कार्यपद्धतीचा, युद्धनीतीचा आणि भावनांचा आढावा आजवर अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून घेतलेला आहे। मग ते लिखाण कधी ससंदर्भ इतिहासाच्या रूपात असेल, तर कधी इतिहासाचा आधार घेत केलेल्या कादंबरी लेखनातून असेल। मात्र आजही शिवछत्रपतींचा प्रभाव अनेक लेखकांच्या, वक्त्यांच्या, कलाकारांच्या आणि सामान्य मराठी माणसांच्या मनावर आहे। कारण शिवाजी महाराज हे केवळ आपले राजे नाही, तर आपलं दैवत आहेत। आजच्या भागात आपण शिवरायांची युद्धनीती ह्या डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि दुर्गेश परुळकर लिखित पुस्तकाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता चिमोटे, श्वेता चिमोटेज बुक रॅक ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते। आजच्या भागात आपण शिवरायांची युद्धनीती ह्या ससंदर्भ इतिहास ग्रंथातून शिवरायांचा अजून एक महत्त्वाचा पैलू पाहणार आहोत। पुस्तकाचे लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि श्रीयुत दुर्गेश परुळकर आहेत। हे पुस्तक नवचैतन्य प्रकाशनने प्रकाशित केलं आहे। आधी जाणून घेऊया लेखकांविषयी। आजवर आपण डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अनेक व्याख्याने ऐकली असतील। डॉक्टर शेवडे हे शिवचरित्र, भारतीय इतिहास आणि क्रांतिकारकांच्या शौर्याची महती श्रोत्यांना आणि तरुण पिढीला सांगत असतात। त्यांनी केवळ देशातच नाही, तर परदेशातही अनेक व्याख्याने दिलेली आहेत। आजपर्यंत त्यांनी स्वित्झर्लंडमधील माउंट टिटिलिस येथे शिवचरित्रावर व्याख्यान देऊन एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। तसेच या पुस्तकाचे सहलेखक श्रीयुत दुर्गेश परुळकर हे सुद्धा एक उत्तम व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत। आता जाणून घेऊया पुस्तकाविषयी। मंडळी, जवळपास 12व्या शतकापासूनच केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारत देश हा यवनी अत्याचाराखाली भरडून निघत होता। तेव्हा दक्षिणेत रामदेवरायाचे राज्य होते। त्याच्या राज्यावर जलालुद्दीन खिलजी हा चाल करून आला। रामदेवराय आणि त्याचा मुलगा शंकरदेव यांनी शर्थीने लढा देऊनही त्यांचा पराभव झाला आणि काही वर्षातच इथलं यादवांचं राज्य जाऊन मुसलमानी राजवट प्रस्थापित झाली। यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे 300 वर्ष खिलजी, मोगल, इमादशाही, फारुकी, बहामनी, आदिलशाही, निजामशाही अशा विविध इस्लामी सत्तांच्या अमानवी वरवंट्याखाली संपूर्ण हिंदुस्थान भरडल्या जात होता। त्या एकेका शाहीतील एकेका राजाच्या क्रौर्याची उदाहरणे आजही आपल्या मनाचा थरकाप उडवतात। अशा भयंकराच्या तिमिरात एक प्रकाशाचा किरण उदयाला आला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। उण्यापुऱ्या 50 वर्षांच्या हयातीत या सर्व यवनी सत्तांना शिवाजी महाराजांनी चोख प्रत्युत्तर दिलं। हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। चहूकडे शत्रू, तोही परधर्मीय आणि क्रूरकर्मा असा असताना केवळ काही समवयीन तरुणांच्या सोबतीने त्यांनी ह्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। ह्या सर्व तरुणांमध्ये त्यांनी स्वातंत्र्य, स्वधर्म, स्वराज्य ह्यांचं स्फुल्लिंग जागवलं। ही अजिबात सोपी गोष्ट नाही। शिवरायांचं क्षात्रतेज, मुत्सद्देगिरी, स्वदेश आणि स्वधर्माचा अभिमान, रयतेवरील निस्वार्थ प्रेम आणि चारित्र्य संपन्नता हे गुण आजही राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरतात। प्रस्तुत पुस्तकात लेखकद्वयांनी शिवकाळापूर्वीच्या महाराष्ट्राच्या इतिहासाची तोंडओळख करून देत शिवचरित्राला प्रारंभ केलेला आहे। पुढे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एक एक घटनांचा परामर्श घेत त्यांच्या युद्धनीतीवर भाष्य केले आहे। पूर्वी युद्धांमध्ये
घोडदळ, पायदळ, हत्तीदळ यांच्या सहाय्याने समोरासमोरची युद्धे लढली जात. मात्र शिवाजी महाराजांकडे सैन्यबळ अगदी तोकडे होते. त्यामुळेच त्यांनी सह्याद्रीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत गनिमी कावा हे युद्धतंत्र विकसित केले. गनिमी कावा ह्या शब्दाची उकल लेखकांनी या पुस्तकात दिलेली आहे. त्यासोबतच पुढे शिवाजी महाराजांनी केवळ गनिमी कावाच न करता पारंपरिक युद्धे सुद्धा लढली आणि त्या युद्धांची माहिती सुद्धा या पुस्तकातून आपल्याला होते. बहलोल खानाविरुद्ध लढलेल्या उमराणीच्या युद्धात शिवाजी महाराजांनी ज्या युद्धतंत्राचा वापर केला त्याविषयी लेखकांनी सविस्तर आढावा घेतलेला आहे. मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शिवचरित्र अभ्यासलं आहे, ऐकलं आहे. त्यात शाहिस्ते खानाची बोटे कापणे, आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध आणि पुरंदरचा तह ह्या काही ठळक घटना आपल्याला ठाऊकही आहे. मात्र त्याचा वारंवार विचार केला तर त्यातून शिवाजी महाराजांचे शौर्य, चातुर्य, मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टी हे गुण अधोरेखित होतात आणि तेच आपल्याला आजही प्रेरणा देतात. केवळ अफजल खान वधाची घटना जरी बघितली तरी एका बलाढ्य शत्रूला जो स्वराज्यावर चालून येत आहे अशा क्रूरकर्म्या अफजल खानाला आपल्या अटींवर आपल्या क्षेत्रात येण्यास भाग पाडणारे शिवाजी महाराज हे मंत्रयुद्धात सुद्धा किती निष्णात होते हे लक्षात येते. अफजल खान विजापूरहून स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा शिवाजी महाराज राजगडावर होते. खानाने शिवाजी महाराजांच्या कुलदेवतेची तुळजा भवानीची विटंबना केली जेणेकरून शिवाजी महाराज चिडून आपल्या तावडीत अलगद सापडतील. मात्र शिवरायांनी संयम राखत खानाला आपल्या सोयीच्या प्रदेशात वाईला प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास भाग पाडले. मात्र तोपर्यंत अफजल खानाने स्वराज्यातील प्रदेश बेचिराख केला. इथली तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त केली. सामान्य जनतेचा अतिशय छळ केला. इथल्या वतनदारांना स्वतःकडे त्याने वळवून घेतले. मात्र शिवाजी महाराज शांत राहिले. जो अफजल खान गर्वाने स्वतःला धर्माचा सेवक आणि मूर्ती व काफिरांचा विध्वंसक म्हणवत होता, ज्याने फारसी भाषेतून अशा अर्थाचा शिक्का बनवून घेतला होता की जपमाळेतून अल्लाहच्या ऐवजी अफजल अफजल आवाज येतो, अशा धर्मांध आणि क्रूर अफजल खानाला समोरासमोरच्या भेटीत ठार करणे हे सामान्य मनुष्याचे काम नाही. आणि म्हणूनच कृष्णाजी सभासद आपल्या बखरीत लिहितात की त्यांनीच अफजल मारिला, हे कर्म मनुष्याचे नव्हे, अवतारीच होता, तरीच हे कर्म केले, यश आले असे जाहले. आपल्या हयातीतच अवतारी पुरुष म्हणून मान्यता पावलेले छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. ज्याप्रमाणे नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ विचारू नये त्याप्रमाणेच अशा युगपुरुषांना सुद्धा जाती धर्मांच्या बंधनामध्ये अडकवू नये. ह्या युगपुरुषांचा जन्म लोकोत्तर कार्य करण्यासाठी झालेला असतो. त्यांना जातीपातीच्या बंधनामध्ये बांधून त्यांच्या कर्तृत्वाला कमीपणा आणू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्याची अनमोल भेट दिली. त्यामुळे मराठी माणसाने तरी एकच जात सांगावी आणि ती म्हणजे शिवाजी. स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे, स्वभाग्ये इथे जन्मलो मानितीजे, असा जन्म हेतू जयांच्या उरात, अशांची शिवाजी असे जन्मजात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या वाचनप्रेमी मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत वाचत राहूया, वाचन संस्कार रुजवत राहूया. धन्यवाद.